कुठे गेली काय माहिती। हे निंगे अगं वाटत कुठं कमळी दिसली काय ग? अगं रानात गेली अजून परतच आली नाही। अगं येते ग ती, तू कशाला काळजी करायली आहेस? कशाला काळजी करते म्हणजे? तिनं काय खाल्लं बी नाही सकाळपासनं रानात गेली अजून बी आली नाही। वाटत कुठं चक्कर बिक्कर आली म्हणजे तिला? बरं बरं थांब, मी आलोच तिला बघून येतो। हं? माझा आबा मला सोडून गेलं, कायमचं निघून गेलं। माझी वाट बघतो म्हणलं होतं ते आधीच निघून गेलं। शांत हो कमळे, काम ना। तुम्हाला माहित होतं ना आबा गेलं ते? तुम्हाला माहित होतं म्हणूनच तुम्ही त्यांच्या नावानं मला पत्र लिहित होता। आबा जे काय समजवतील ते तुम्ही मला पत्रातनं सांगत होता, तुम्हाला माहित होतं ना? कमळे अगं मी का नाही सांगितलं तुम्ही मला? ऋषी सर तुम्ही तरी सांगायचं होतं का तुझा आबा आता या जगातनं तुला सोडून निघून गेलाय कामाचं? इथं मी आनंदाची बातमी द्यायला त्यांच्यासाठी इथं आलो, खरं इथं आल्यावर कळलं का जास्त आनंदाची बातमी द्यायची तेच या जगात राहिलेले नाहीत। कमळे अगं असं का म्हणतेस की आबा गेले म्हणून? आबा कुठेही गेले नाहीयेत। त्यांनी तुला दिलेला आशीर्वाद, तुला दिलेली हिंमत, तुम्ही दोघांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न ते कुठेच गेलेलं नाहीये। तुझं स्वप्न पूर्ण होणार कमळे। बघ तू प्लीज रडू नकोस आता। कमळे ताप भरलाय तुला, तुझ्या अंगात ताप आहे आणि तू इथे शेतात काम करत बसलीस। इकडे बघू। लहानपणापासून बघत आलोय मी, आयानं आबांनीच मला वाढवलं। माझं बा मी कधीच बघितलेलं नाही, खरं आबाच माझं बा, आजोबा, मित्र सगळं तेच होतं। ते गेलं आणि त्यांनी सगळी नाती माझ्यासाठी अशी तुटल्यासारखी झाल्यात। मला माहिती आहे तुझे आबा तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होते आणि ते गेल्यानंतर तुला काय आता होत असेल ना याचाही मला अंदाज आहे। आय नो ते जायला नको होते, त्यांनी इथं तुझ्या बरोबर असायला हवं होतं, पण काय करू शकतो कमळे? एखाद्याची वेळ येते तेव्हा जावं लागतं। मी तिच्या पुढे कोणी काय करू शकलाय का? काही गोष्टी नसतात आपल्या हातात। खरं देव तरी माझ्या संग असं का वागलं? लई कष्टानं आबांनी मला मोठं केलं, मग आता त्यांच्या म्हातारपणी मला त्यांची सेवा करायची होती, त्यांना काय हवं नको ते बघायचं होतं, खरं ते करूच दिलं नाही त्यांना। लई लवकर घेऊन गेलं माझ्या आबांना। आबांनी बी मला दगा दिलाय, सगळं हट्ट पुरवलं, खरं ही एक शेवटची इच्छा तशीच ठेवली। मला मान्य आहे आबांनी तुझी एक इच्छा अपूर्ण ठेवली, पण त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची संधी सुद्धा देऊन गेले ना ते।
त्यांची इच्छा होती ना की तू मुंबईला जावं, शिकावं, मोठं व्हावं, इथे गावात येऊन परत एक शाळा कॉलेज उभं करावं. त्यांची ही इच्छा तू पूर्ण नाही करणार का? त्यामुळे आबांसाठी तुला हे करावं लागेल आणि त्यासाठी तुला मुंबईला यावं लागेल माझ्या बरोबर. ऐक माझा. ऋषी सर, तुम्ही केव्हा आला तिथं? बरं झालं सर तुम्ही आला. आता तुम्हीच समजावा हिला. कमळी, काय सांगतोय ते शांतपणे ऐक. आबांच्या इच्छेसाठी आणि तुझ्या स्वप्नासाठी तुला मुंबईला यावंच लागणार आहे. नाही, मी आता माझं गाव सोडून कुठं बी जाणार नाही. जे काय ते मी इथंच राहणार आणि सगळं करणार. हे कमळे, लय झालं तुझं आता. तुला काय वाटतंय मी सारखं तुझ्या मागं मागं पळत बसायचं काय? जर तू मुंबईला गेली नाहीस तर मी बी जाणार नाही. तुझ्यामुळं माझं बी शिक्षण थांबवणार आहेस काय? हिंगे, तू तुझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस. माझ्यामुळे तुझं शिक्षण थांबवायचं का चालू ठेवायचं हे तुझ्या हातात आहे. खरं मी माझा निर्णय घेतलाय. मी आता इथंच थांबणार आहे. बस थांबा आता. नाही ना तुम्हाला यायचं दोघींनाही, नका येऊ. आता मी सुद्धा इथेच राहणार तुमच्या या गावात. आता मी मुंबईला जाईन ते तुम्हाला दोघींना घेऊनच. ऋषी सर, खुळ्यासारखं करू नका. नयनतारा मॅडम उगं तुमच्यावर चिडतील. तुम्ही जावा परत मुंबईला. मला फरक नाही पडत. तिला काय करायचं ते करू दे. आता हे खूळ तेव्हाच जाईल जेव्हा तू माझ्याबरोबर मुंबईला येशील. तोपर्यंत मी इथेच राहणार आहे या गावात. मग बसा सगळे येतच. यार, कसं समजावू या मुलीला?